मित्रो, आजच्या भागात मी उत्तम प्रशासक तुकाराम मुंढे साहेबांच्या संदर्भामध्ये काही मुद्दे मांडणार आहे. पण आपण का भाष्य केलं पाहिजे समाजातल्या व्यक्तीबद्दल, घटना प्रसंगाबद्दल? सगळ्याच नाही, पण काहीतरी प्रत्येकाला मर्यादा आहे. तर काहीतरी घटना आणि प्रसंगाबद्दल आपण बोललं पाहिजे, लिहिलं पाहिजे, त्याच्याबद्दल प्रतिक्रिया व्यक्त केली पाहिजे, सामाजिक कार्यकर्त्यांनी आंदोलनं केली पाहिजे, समर्थनार्थ केली पाहिजे, चांगल्या वाईटांच्या विरोधात केली पाहिजे. हे का करणं गरजेचं आहे? तर ते समाजाच्या जिवंतपणाचे लक्षण असते. नाहीतर तो युग हे अंधार युग म्हणून समजलं जाते, ज्या काळात ना कोणी पुढे नेतृत्व करण्यासाठी आला, ना कोणी त्या नेतृत्वाला सपोर्ट करण्यासाठी समोर आला, ना कोणी त्या काळात काही चांगलं लिहिलं, ना चांगलं काही बोललं. कुठलीही चळवळ नाही, कुठलंच काही नसेल, सगळे गुपचूप असतील, तर तो अंधार युग समजलं जातं. तो पारतंत्र्याचा काळ समजला जातो. पण पारतंत्र्यात सुद्धा स्वातंत्र्याची ज्योत जर असेल तर तो अंधार युग समजला जात नाही. म्हणून अंधार युग समजलं जाऊ नये हे म्हणून आपण प्रत्येकाने आपापल्या पद्धतीनं, जसे गरुड आकाशात झेप घेतला असलं तरी चिमणीनं आपल्या पद्धतीने उडलं पाहिजे. म्हणून प्रत्येकाने आपल्या क्षमता, कौशल्य आणि शहाणपणानुसार व्यक्त झालं पाहिजे, आपली कृती आणि उक्ती केली पाहिजे. हे जिवंतपणाचं आणि सामाजिक जिवंतपणाचं लक्षण असतं. मित्र, तुकाराम मुंढे साहेबांच्या संदर्भामध्ये वेगवेगळे, काही जणाला ते आवडत असतील, काही जणाला आवडतही नसतील, काही जणाला तर त्यांचं काही देणं घेणंही नसेल. अशा पद्धतीचे लोक असतात. आपल्याला ज्याला काही देणं घेणं नाही, ते झोपलेले आहेत, त्यांना या सामाजिक प्रश्नाविषयी काही भान नाही, जाण नाही, त्यांच्या पोट पाण्यापुरता मध्येच परेशान आहेत. त्यांच्या संदर्भात काही जण बोलू शकत नाहीत, काही जण लिहू शकत नाहीत, काही जण समोर येऊ शकत नाहीत. त्यांच्याही काही नैसर्गिक मर्यादा असतात, काही शारीरिक, काही मानसिक मर्यादा असतात. त्यांचाही विचार सोडा. पण काही जणांनी तरी किमान यावर बोललं पाहिजे, लिहिलं पाहिजे, ही माझी अपेक्षा आहे. आणि मग त्यानुसार मी पण आपल्यासमोर काही त्या संदर्भात बोलतो. तुकाराम मुंढे साहेबांच्या 25 बदल्या झाल्या. त्यातल्या बहुतांश बदल्या का झाल्या? काही बदल्या हे प्रशासकीय कारणास्तव झालेले असतात, काही ठिकाणी प्रमोशन देण्यासाठी झालेले असतात, काही एक प्रशासकीय रचनेत बदल करण्यासाठी झाले असतात. त्यातल्या काही बदल्या आपण सोडून देऊ. पण बहुतांश बदल्या का झाल्याचा जर आपण विचार केला तर त्याची काही कारणं आहेत. ते आपण कारणं बघू. सध्या जे काही ते भेसळ अन्नाच्या संदर्भामध्ये जे काही कठोर पावलं उचलत आहे ते किती महत्त्वाचं आहे ते पण बघणार आहोत. त्याच्या अगोदरच्या अधिकाऱ्यांनी काय भूमिका घेतल्या होत्या आणि कोणत्या भूमिका घेतल्या होत्या, सातत्यानं घेतल्या होत्या की नाही, त्यांच्यावर कोणता दबाव होता, कोणाचा दबाव होता, हे पण तपासलं पाहिजे. आपण काही जणांना मजबूर केलं असेल, प्रचंड प्रेशर आणलं असेल, काही जणांच्या जीवितवाला धोका म्हणून धमक्या दिल्या असतील, काही जणांच्या मुलाबाळाला त्रास होईल म्हणून थांबले असतील, काही जण स्वार्थामुळे त्यांच्या व्यवस्थेचाच भाग बनले असतील. काय घडलं हे सगळं आपण तपासलं पाहिजे, हे समोर आलं पाहिजे. या संदर्भातही काही भाष्य करणं गरजेचं आहे. त्यांच्या बदलेची काही एक कारणं तर त्यांची एक कठोर आणि शिस्तप्रिय कार्यपद्धती असते. आता कठोरता आणि शिस्तप्रियता ही बहुतांश माणसांना आवडत नसते. कारण याच्यामध्ये जशा सवयी बदलाव्या लागतात, चुकीच्या लागलेल्या सवयी, शिस्तीत यायचं असेल, कठोर कार्य करायचं असेल तर आपल्याला लागलेल्या सवयी बदलाव्या लागतात. आणि सवयी बदलायला समाजातील बहुतांश माणसं तयार नसतात. कारण सवयी बदलली की भवितव्य बदलत असते, पण काही जणांना भवितव्य बदलून घ्यायचं नसतं. जे चाललंय ते बरं चाललंय, आपोआप जे व्हायला ते होऊ द्या, कुठं नाही भ्रष्टाचार, काय नाही, चालू द्या सर, उभ्या राहू द्या, काय पडलंय त्याच्यात, म्हणजे असे काही असतात.
तर मग त्यांनी ही कठोर शिस्त आणि कठोर कारवाई, त्यांची कार्यपद्धती कुणाला आवडली नाही? ज्यांना कामं करायची नव्हती त्यांना आवडली नाही. ज्यांना भ्रष्टाचार करायचा होता, नियमितता कामामध्ये करायची होती, गैरव्यवहार करायचे होते, त्यांचे त्यामुळे हितसंबंध डावलले गेले, त्यांना आवडले नाही. मग ते या हितसंबंधियांनी आपला काही हिस्सा राजकारणी लोकांना सपोर्टिंगमध्ये वापरला होता. मग राजकारणी व्यक्तीचंही काही काम होतं की त्यांना अशाही काळ्यावर पांघरून घालणं, आणि काळ्यावर पांघरून घालण्याच्या भूमिकेतूनही काही बदल्या झालेल्या आहेत, अशी चर्चा वृत्तपत्रातून आणि समाजात बोलल्या गेलेल्या आहे. त्याचाही शोध घेतला पाहिजे, हे सत्य आहे का? आणि मग हितसंबंध डावलला की हितसंबंध डावलला गेला आहे याच्यामुळं, किंवा डावलला जात आहे किंवा डावलला जाईल या भीतीपोटी ही स्वार्थी मंडळी आपला नागाचा फन्ना काढून ढसत असतात स्वतःच्या स्वार्थासाठी. त्यागी माणसांना, निस्वार्थ माणसांना, कर्तव्य कठोर माणसांना, चांगल्या माणसांना. आणि अशा वेळी बहुतांशी समाज डोळे झाकतो, कानावर हात ठेवतो, तोंडावर हात ठेवतो आणि दुर्लक्ष. आपल्याला काय करायचंय बाबा, कशाला आपण या भानगडीत पडावं? म्हणजे चांगल्या कामामधला भानगड समजायची, चांगल्या कामामधला व्यक्तीला लईच ते वादळी आहे हो, लईच ते भांडखोर आहे हो, लईच वादग्रस्त आहे म्हणतात काही जण. म्हणजे एखादा व्यक्ती न्यायासाठी लढत असेल, एखाद्या व्यक्ती चुकीला चूक म्हणत असेल, एखाद्या व्यक्ती फेकूला फेकू म्हणत असेल, तर त्याला काय म्हणतात? हे वादग्रस्त व्यक्तिमत्व. म्हणजे आणि चांगलं व्यक्तिमत्व काय? नाकावर मासे जरी बसली तरी साहेब सांगेपर्यंत जर उठवत नाहीत, ते म्हणजे शिस्तप्रिय असतात. ते म्हणजे खाली मान घालून राहते, काहीच म्हणत नाही, दोन थोबाडीत मारलं तरी काही म्हणत नाही, कमरेतून पूर्णतः वाकलेलाच राहते 24 तास. मग असे म्हणजे चांगला माणूस बरं का, अबो ते मात्र माणूस छान आहे, हां त्याला काही म्हणायचं नाही. हां, जो जा विचारतो त्याला मात्र कुचकायचं, त्याला मात्र ठेचायचं. ही भूमिका इथली बहुतांश ठिकाणची दिसून येते. अशाच ठेचणावलंच पाहिजे चांगल्याला. याच भूमिकेतून अनेकदा तुकाराम मुंडे यांच्या संदर्भामध्ये वर्तन होते. मग ते कोणाकोणाचं होते? त्यांच्यासोबत काम करणारे अधिकारी कर्मचारी, स्थानिक, भ्रष्टाचारावरच ज्यांचं आयुष्याचा आधारशिला आहे, त्यांची इमारत ज्याची त्याच काळावर उभी राहिलेली आहे, असे स्थानिक कपडे घालून पुढारी झालेले, कामाचा पत्ता नाही, अशा लोक, अशावर प्रेशर आणून दबाव, मग निवेदन द्यायचे, साहेब याला आधी बदला, साहेब नाहीतर आपल्याला आपल्या पक्षाच्या माणसांना यानं मुद्दाम त्रास द्यायलाय साहेब, हां साहेब यानं या जातीचा होय साहेब, त्यामुळं आपल्या जातीला त्रास द्यायलाय. म्हणजे अशा पद्धतीचे कानं भरून चांगल्या माणसाची बदली करण्याचं कटकारस्थान या ठिकाणी रचल्या गेलं, रचल्या जाते, रचलं जाणार आहे, याची जाणीव तुम्हाला ठेवून जगावं लागेल. आणि सत्यापुढे शहाणपण चालत नाही. तसंच तुकाराम मुंडे साहेबांचाही अनेकदाची बदली झाली, त्यावेळेस त्यांना काही करता आलं नाही, ही वस्तुस्थिती आहे. कारण नोकरी म्हटल्यानंतर बदली ह्याला तुम्हाला स्वीकारावंच लागतं. बदली करण्याचे जे राईट्स असतात ते ज्यांच्या हातात आहेत ते माणसं त्यांच्या पद्धतीने ते राईट्स वापरत असतात, तुमची इच्छा असो अथवा नसो. तर दुसरी महत्त्वाची गोष्ट, याचे स्थानिक यांच्यासोबत त्यांच्या ज्या काही संघर्ष झाला, ते जे लोक घेऊन आले असं नाही, हे भारत तुमचं अति व्हायला लागले. अति काय व्हायला लागले? अति म्हणजे काय? अति म्हणजे काय? की नियमानुसार वागणं अति थोडंच असते. नाही 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 असं कुठं असते का? आतापर्यंत अनेक अधिकारी पाहिले आम्ही, हां ते काहीच म्हणत नव्हते, थोडं काही दिलं की गप्प बसत होते. ते गप्प बसण्यासाठीच त्यांचा जन्म झालेला आहे ना. किंवा काही जणाला बसावं
या व्यवस्थेच्या विरोधात लढण्याची सगळ्यांमध्ये हिंमत नसते, सगळ्यांमध्ये बोलण्याची हिंमत नसते. कारण मित्र, प्रत्यक्ष जीवनातला नायक बनणं या इखारी युगामध्ये खूप कठीण असतं. चित्रपटातला नायक बनणं सोपं असतं. दिलेले संवाद पाठ केले आणि तसा अभिनय केला की तो नायक होऊ शकतो. इथं पाठ करून चालत नाही, सपाट होण्याची तयारी ठेवावी लागते, तरच प्रत्यक्ष जीवनामध्ये तुम्हाला नायक होता येते. घरावर तुळशीपत्र ठेवून तुम्हाला जगावं लागतं. घडताना आणि घडवताना खूप काही भोगावं लागतं. कधी कधी भाकरीसारखं तव्यावर भाजावं लागतं. भाजलेलं बरं असतं, भट्टीतून निघाल्याशिवाय सोन्याला मोल नसतं. ही जाणीव ठेवून तुम्हाला जगावं लागतं. तर ही जी गोष्ट आहे इतकी साधी नाही मित्रांनो. तर अशा या परिस्थितीमध्ये तडजोड न करता, चिरीमिरी दिली किंवा कुठलं पद देतो म्हटलं किंवा सन्मान करतो म्हटलं, सत्कार करतो म्हटला का, असं कुठल्याच आमिषाला त्यांनी न बळी पडता, तडजोड न करता, जे काही नियम सांगतो, जे काही योग्य आहे तशी त्यांनी कठोर पावलं उचलली आणि अनेकांच्या स्वार्थाचा चक्काचूर झाला. आणि त्यामुळं अशा लोकांनी त्यांच्या विरोधामध्ये जी कटकारस्थानं केली त्यातूनही काही बदल्या झालेल्या आहेत. काही बदल्या तर मी म्हटलं नियमानुसार प्रशासनाचा एक भाग म्हणून, काही तांत्रिक बाबीमध्ये आहे, तो एक भाग असतो. यामध्ये दबावापेक्षा त्यांनी तत्वाला महत्व दिलं. दबावाला बळी पडून हो ठीक आहे तुम्ही म्हणाल तसं, तुम्ही म्हणलं तसं, असं जर झालं असतं, तत्व बाजूला ठेवून स्वार्थ महत्वाचा आहे, दबावापुढे ते झुकले असते, झुकले वाकले तेच टिकले, अशी अवस्था आहे या समाजामध्ये. जे झुकले नाहीत, वाकले नाहीत, ते टिकले नाहीत, अशी परिस्थिती आहे काही जणांच्या संदर्भात. तर दबावापेक्षा तत्वाला जे महत्व देतात त्यांच्या बदल्या आणि त्याचा बदला घेतला जातो. कर्तव्यनिष्ठ राहणं, स्वामीनिष्ठेपेक्षा, राजनिष्ठेपेक्षा तत्वनिष्ठता, कर्तव्यनिष्ठता त्यांनी महत्वाची मानली. त्यामुळे त्यांना बदलीला सामोरं जावं लागलं. प्रामाणिकपणा स्वार्थी युगाला आवडत नसतो. अप्रामाणिक माणसंच त्यांना आवडत असतात. तर प्रामाणिकपणा, हुजरेगिरी हे ज्यांच्या रक्तात असते तीच माणसं या व्यवस्थेला आवडतात. संत तुकाराम महाराज का आवडले नाहीत? तर ते या व्यवस्थेची चिकित्सा करत होते, या व्यवस्थेची चिरफाड करत होते, या व्यवस्थेला जाब विचारत होते, म्हणून ते आवडले नाही. सत्य सांगत होते, सत्य सांगलं तर कोणाला राग यायचं तर येऊ दे, अशी त्यांची भूमिका होती. ही संत तुकाराम महाराजांची जी भूमिका समाजाच्या हिताची होती. बुडती हे जन न देखेवे डोळा, म्हणूनही कळवळा येत असे, हीच भूमिका होती. आता मला सांगा, अन्नामध्ये विष कालवून समाजाचं आरोग्य बिघडवणारी यंत्रणा इथं हजारो वर्षापासून कार्यरत आहे. दुधात भेसळ, याच्यात भेसळ, त्याच्यात भेसळ, तत्वात तर भेसळ आहेत, पण अन्नातही त्यांच्या भेसळ आहे. आणि हे भेसळीमुळे, त्यांच्या तत्वामुळे समाज जसा रसातळाला चालला आहे, तर त्यांच्या अन्नामुळे रसातळाला चालला. आता तत्वामध्ये बदल घडून आणणं हा प्रबोधनाचा हे भाग असू शकतो, पण तिथे कोणाचं प्रबोधन घडू शकते? जे प्रबोधन घडून घ्यायला तयार आहेत, ज्यानं झोपेचं सोंग घेतलेलं आहे, त्यानं झोपेतून उठवता येत नाही. जे खरंच झोपले त्यांना उठवता येईल. स्वार्थाला तिलांजली देऊन जीवाला, अस्तित्वाला, अस्मितेला, प्रतिष्ठेला धक्के बसत असतानाही, धोका असतानाही
जीवाची पर्वा न करता, जसे संत तुकाराम महाराज लढले. काही जण म्हणतील त्या दोघांची तुलना करायला का? तुलना करण्याचा विषय नाही. तुलना कशाला करायची? हे एक सांगतो फक्त, हे काही जगण्याचे संदर्भ म्हणून सांगतो. तुलना वगैरे काहीच नाही. कुठल्याही गोष्टीचा कुठला गैरअर्थ आपण घ्यायचा नसतो. ते आठवलं नावाचे साधर्म्य असल्यामुळे तेवढं मी फक्त ते संदर्भ घेत आहे. एवढा काही विषय तुम्ही मनाला लावून घेऊ नका. तर हे धोका असतानाही यांनी धोक्यापेक्षा समाजाचं हित लक्षात ठेवून ते जे काही कर्तव्य कठोरता बाळगली, त्यांना या बदल्याला समोर जावं. बदली म्हटल्यानंतर का ही साधी सोपं नसते. घर बदलणं, लेकराचं शिक्षण असतंय, बऱ्याच इथून तिथं तिथून इथं लोक, त्याच्यावर अजून काही टवाळखोरांच्या लय नाचू आला होता, कसं साहेबाला भेटलो कसा काटा काढला, असे बोलणारे वरून काळे आणि पोटातूनही काळे हसत असतात. लक्षात आलं का? तर अशा प्रवृत्तीच्या निंदेला, टिंगलटवाळीला हे बळी पडावं लागतं. आणि हे बळी पड असताना देखील याची सगळी जाणीव असताना, हे विष आहे, विष प्राशन करावं लागते ही जाणीव असताना तुकाराम मुंडे साहेबांनी या सगळ्या गोष्टीला स्वीकारले. ते बदली का केलात म्हणून त्रागा करत आणि कोणाकडे हात पसरत ते फिरले नाहीत, किंवा माझी बदली करू नका. कारण त्यांना हे बदलीला जे काही भाग आहे, बदलीचा जो काही भाग आहे तो त्यांच्या कार्याचं फळ म्हणून, कटुफळ असलं तरी, खरं तर चांगलं काम करणाऱ्याला प्रमोशन पाहिजे, पण यांचं अनेकदा डिमोशनही करण्यात आलं, तरी ते त्यांनी सहन केलं सगळं. पण कार्यनिष्ठता हाच प्राण, जगण्याचं तत्व, जगण्याचा आत्मा, जगण्याचा आपल्या एक आधारस्तंभ म्हणून या गोष्टीला त्यांनी स्वीकारलं. म्हणून ते सगळं कुठेही गेले तरी काम करत राहिले आणि आपल्या कर्तृत्वाचा ठस्सा उमटवला. अनेक अधिकारी आहेत. त्या पदावर अधिकारी कोण होता या अगोदर, किती जणांची नावं सांगता येतील? काहीच अधिकारी लक्षात राहतात. कैरनार साहेब एक अधिकारी होते, त्यांचं एक नाव, TN शेषन साहेब, म्हणजे असे काही एक अधिकारी. आता नांदेडला श्रीकर परदेशी साहेब कलेक्टर होते, त्यांनी जेव्हा कापीमुक्तीचं काम केलं ते, म्हणजे किंवा कॉपीमुक्ती अगोदर विद्यापीठाच्या क्षेत्रात कुलगुरू JN वाघमारे साहेब, म्हणजे असे अनेक काही लोकांनी जे काही एक काम केलेलं आहे, त्यावेळेस त्यांना त्रास झाला नाही असं नाही. पण हे तुम्हाला मी हे सांगत असताना हे सांगतो की तुकाराम मुंडे साहेबांनी सध्या काय सुरू केलेलं आहे ते किती महत्वाचं आहे आपण बघितलं पाहिजे. आता वडापाव हे कागदामध्ये देण्यामुळे काय परिणाम होत होते, त्या कागदाला छपाई करत असताना त्या कागदात वापरले जाणारे जे काही घटक आहेत ते विषारी घटक त्या अन्नात मिसळतात आणि त्या अन्नात मिसळल्यामुळे शरीरावर त्याचे वाईट इफेक्ट होतात. म्हणून त्यांनी सांगितलं की वर्तमानपत्रामध्ये गुंडाळून तुम्हाला वडापाव विकता येणार नाही. त्यासाठी बटर, त्याच्या सिल्वर फाईलमध्ये ते द्यावं लागेल किंवा दुसरा बटर पेपर मध्ये ते द्यावं लागेल, अशा पद्धतीचे सांगितले. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांनी दुधातली भेसळ समोर आणली. आता दूध तर केमिकलनं बनवलं गेलं जात असेल आणि ते जर आपण वापरत असू तर याच्यासारखं किती भयानक परिस्थिती आहे.
समाजाने या संदर्भामध्ये जी जागरूकता दाखवायला पाहिजे, जे सपोर्ट करायला पाहिजे त्यांना, परंतु त्यांच्यावर स्वार्थी लोकांकडून हल्ले होत आहेत, त्यांच्या कर्मचाऱ्यावर हल्ले झालेले दिसत आहेत, त्यांच्यावर शाब्दिक हल्ले जर चालूच आहेत काही लोकांकडनं. काही जण, मी काल एक व्हिडिओ बघितला, त्यांच्या विरोधात बोलताना तो दिसत होता माणूस, काही जण काही कॉमेंट्स चुकीच्या करतात. पण जनतेने ज्या पद्धतीनं, समाजाची जाण आणि भान असणाऱ्या जनतेने त्यांच्या समर्थन, सपोर्टिंगला जर तुम्ही उभं राहिले नाही तर काय दुष्परिणाम काय होते मी तुम्हाला सांगतो. चांगलं काम करण्याची उमेद राहत नाही माणसामध्ये. चांगलं काम करून काय कटुफळ आहे, हे कटुफळ आम्हाला नको अशी भूमिका घेणारे काय माणसं आहे. ठीक आहे, मी तुमचाच स्वार्थाचा एक भाग बनतो, आम्ही पण माड्याच्या माड्या बांधतो, चला ठीक आहे, समाज आणि हे राष्ट्र खड्ड्यात केलं तर आम्हाला काय देणं घेणं नाही, कशाला आम्ही हे विष आम्ही कशाला प्राशन करावं, मग चला तुमच्याच वारीमध्ये आम्ही सहभागी होतो, अशी भूमिका नाईलाजानं काही अधिकारी घेताना दिसतात. काय करायचे मग? कारण ना समाजाचा सपोर्ट, ना प्रशासनामधल्या अधिकाऱ्यांचा सपोर्ट, ना राजकारणाचा सपोर्ट, घरातून पुन्हा विरोध, हे सगळं मग कशासाठी करायचं, का करायचं असा प्रश्न येतो. मग अशाही काही नाईलाजानं काही माणसं ह्या व्यवस्थेचा भाग बनून गेले. त्यांना हे करावं वाटत नाही असं नाही, त्यांनाही करावं वाटतंय, करू दिलं जात नाही. अशा सिच्युएशनमध्ये ह्या सगळ्या गोष्टीला बाजूला सारून तुकाराम मुंडे सारखे, साहेबासारखे काही बोटावर मोजण्या इतके माणसं आजही काम करतात. ही वस्तुस्थिती आपण समजून घेतली पाहिजे. दुसरी आहे, अन्नामध्ये विष घालून स्वतःचं विश्व उभं करणारी ही विकारी अवलाद जोपर्यंत नष्ट होणार नाही तोपर्यंत समाजाला चांगला आहार मिळणार नाही, ही वस्तुस्थिती आहे. आता काही जण म्हणतात ते किती दिवस करणार, आता ते करतात बघू दे, शटिंग लावणं चालू आहे वर, काही याच्यातूनही केली जाते बदली, करू दे ना, बदली करू दे, काय फरक पडतो. लक्षात आलं? ज्या खरंच या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना जर खरंच या राष्ट्रामध्ये, या राज्यामध्ये काही चांगलं घडावं वाटत असेल तरी मी त्यांना विनंती करेल, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री साहेबांना, की अशा अधिकाऱ्यांच्या पाठीमागं तुम्ही खंबीरपणे उभे राहून त्यांना बळ दिलं पाहिजे. हे काम करताना काही चुकाही होत असतात, चुका होत नाहीत असं नाही. काम करण्यापासूनच काम करणाऱ्यांच्याच चुका घडतात. घोड्यावर बसणाराच पडू शकतो, कधी रांगणारा कधी पडणार नाही. मग त्या एकंदरीत चांगल्या कामाचं प्रमाण आणि त्यांच्या काही चुका, त्यांच्या बोलण्यात काही चुका होत असतील अशा अधिकाऱ्यांच्या, त्या क्षम्य मानल्या पाहिजे. याचं कारण एखादा माणूस बोलत असताना मग ही माणसं आहेत, त्यांच्याकडून एक दोन शब्द इकडे तिकडे जाऊ शकतात. मग तेच शब्द पकडून, हा साहेब मला असं बोलला हो, काय सांगा, हा तू काय बोलला असेल, तू काय केलं हे सांग की. नाही, त्यानं ते सांगत नाही, त्यानं त्याचं लपून ठेवते, दुसऱ्याचंच उचलून पाहते, आपलं ठेवायचं झाकून, दुसऱ्याचं बघायचं वाकून. ही मनोवृत्ती आहे, हे देखील जाणकारांनी समजून घेतलं पाहिजे. तर या संदर्भामध्ये या बदल्या होतीलही, अजून काही हरकत नाही. परंतु तुकाराम मुंडे साहेबांचं या प्रशासनाचा, या महाराष्ट्राचा जेव्हा इतिहास लिहिला जाईल, या देशाचा इतिहास लिहिला जाईल, तर त्यांचं नाव हे अमर राहणार आहे. ही गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे. मी तर असं म्हणेल की त्यांच्यावर चित्रपट आले पाहिजे, त्यांच्यावर ग्रंथ आले पाहिजे, त्यांच्यावर अनेक वक्त्यांनी बोललं पाहिजे की आपल्या जातीचं नाव कशाला बोलायचं सर, अशी काही प्रवृत्ती असते. अरे जातीपातीच्या पलीकडे या, थोडं तरी बोलताना लिहिताना थोडं जे चांगलं आहे त्याला चांगलं म्हणण्याची हिंमत दाखवा, वाईटाला वाईट म्हणण्याची हिंमत दाखवा. ठीक आहे, याच्यातून बळी जाऊ शकतो स्वार्थाचा, स्वतःचाही बळी जाऊ शकतो, गेलाच ना, पानसरे साहेबाचा बळी गेला, अनेकांचे बळी गेलेच या व्यवस्थेमध्ये. संत तुकाराम महाराजांचं काय झालं तुम्हाला माहीत आहे सगळं. या सगळ्या व्यवस्थेमध्ये चांगलं काम करणाऱ्यांना, वीरमरणच आलं पाहिजे ना. मग वीरांना वीरमरणच आलं पाहिजे, तरच अजून त्या वीरत्वाला, शौर्याला झळाळी येत असते. त्यामुळे ते घाबरायचं कशाला.
तर मित्र, या संदर्भामध्ये मी तुकाराम मुंढे साहेबांच्या कार्याचं कौतुक करतो आणि त्यांना असंच काम करण्याची बळ मिळो ही भावना व्यक्त करतो. आणि आपण असं काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना आपण सपोर्ट करण्याची भूमिका, केवळ त्यांना काम आहे कामासाठीच त्यांच्याकडे न जाता त्यांना सपोर्ट करण्यासाठी गेलं पाहिजे. तिथंच जावं असं काही नाही, लिहिलं पाहिजे, बोललं पाहिजे, सपोर्ट केलं पाहिजे. त्यांच्या समर्थनावर थोडंसं आंदोलनही जरी केलं, 4 माणसं एकत्र येऊन जरी आंदोलन आम्ही त्यांना पाठिंबा एवढं जरी बोललं तर मीडिया त्यांची दखल घेतो आणि त्यांनाही आत्मबळ मिळते. घरच्यांनाही त्यांच्या बरं वाटते की यस, चांगल्या कामाची दखल हा समाज घेतोय, मग चांगलं काम केलं पाहिजे, ही पण बळ मिळायला मदत होते. मित्र, म्हणून एवढंही झोपून राहू नका, इतकी संवेदनाहीन राहू नका. काहीतरी आपण जिवंत आहोत, माणसं आहोत, त्याची जाणीव ठेवू. अशा अधिकाऱ्यांना सपोर्ट करूया, एवढी एक भावना व्यक्त करून थांबतो. हा व्हिडिओ जर आवडला असेल आणि अशा अधिकाऱ्यांना बळ मिळावं असं वाटत असेल तर हे जनतेच्या समोर जाऊ द्या, एवढी एक अपेक्षा व्यक्त करून थांबतो. धन्यवाद.